कथेच्या कालच्या भागात आपण पाहिलं की राहून राहून गार्गीने मंदारचा नंबर डायल केलेला. हॅलो मंदार, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. तू माझ्या ऑफिसच्या जवळ कॅफेमध्ये येशील का? तिने लागलीच विचारलं. ओके, काही इम्पॉर्टंट आहे का? मंदारने तिला विचारलं. असंच थोडं बोलायचं होतं. अनुष्काला मला सरप्राईज द्यायचं आहे ना, त्यासाठी. तुझ्याशी थोडं डिस्कस करायचं होतं. ती काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. ओके, मी आलोच. तुझ्या ऑफिसच्या खाली फोन करतो. तो बोलला आणि फोन कट केला. बस, त्या मुलीशी मंदारचा काहीही संबंध असू नये. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग काम करू लागली. काही वेळानंतर तिचा फोन वाजला. स्क्रीनवर मंदारचं नाव वाचून तिने रिसीव्ह केला. आलेच बाहेर आली. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि त्याच वेळी तिच्या समोर काळ्या कलरची रोल्स रॉयल उभी राहिली. गाडी पाहून तिचे डोळे विस्फावले, कारण ती गाडी राघवची होती आणि हे तिला चांगलंच माहीत होतं. शिट, हा पण येतोय की काय? ती तशीच गाडीकडे बघत उभी होती. तेवढ्यात, हे गार्गी, आतमध्ये बस, मंदार काच खाली घेऊन तिला बोलला. तो पुढच्या सीटवर होता. ती मागे जाऊन बसली आणि पुढे पाहिलं. राघव ड्रायव्हिंग सीटवर होता. तिने एक सुस्कारा सोडला. आता मंदारशी कसं बोलायचं? तिने डोक्याला हात लावला आणि बाहेर बघू लागली. थोड्याच वेळात ते कॅफेच्या समोर आले. गार्गी, चल बाहेर. मंदारच्या आवाजाने ती भानावर आली. समोर एक पॉश कॅफे होता. ते दोघं उतरून आतमध्ये पण जाऊ लागले होते. ती पण मग उतरली आणि त्यांच्या मागोमाग गेली. गार्गी, हा कॅफे राघवचा आवडता कॅफे आहे. इथली कोल्ड कॉफी तर त्याला जाम आवडते. मंदार हसत बोलला. तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. ते तिघे पण एका केबिनमध्ये गेले. लगेच 2 वेटर त्यांच्यासाठी तिथे हजर झाले. 2 कोल्ड कॉफी राघवने ऑर्डर केली आणि मंदारला इशारा केला. गार्गी, तुला पण सेम ऑर्डर करू का? इथं छान मिळते. मंदार तिला विचारत बोलला. नाही, मला असली कडवट कॉफी नाही आवडत. मला साधी हॉट कॉफी विथ एक्स्ट्रा शुगर आणि एक्स्ट्रा मिल्क सांग. गार्गी सहज बोलली, पण राघवच्या डोळ्यात मात्र एक रागाची लकीर उमटली. अगं, कडवट काय बोलते? हेल्दी असते. मंदार हसत बोलला. व्हॉट एव्हर, मला गोड गोड सगळं आवडतं. तीही हसत बोलली. मंदार, लिव्ह इट. हर चॉईस इज लाईक हर ओनली. राघव बोलला. मग मात्र मंदारने तिच्यासाठी हॉट कॉफी ऑर्डर केली. बरं, तू अनुष्कासाठी काही सरप्राईज प्लॅन करते का? मंदारने विचारलं. हो, म्हणजे तेच मला कळत नाही की मी काय करू, गार्गी गोंधळून बोलली. तू ना तिच्यासाठी डान्स कर. बेस्ट सरप्राईज असेल तिच्यासाठी. मंदार बोलला. नाही, डान्स मला नाही जमणार. दुसरं काही, गार्गी बोलली. मग दुसरं काय? मंदार विचार करू लागला. गिफ्ट हर समथिंग स्पेशल. राघव कॉफी पीत पीत अचानक बोलला. तसं दोघांनी त्याच्याकडे पाहिलं. तो काही सजेशन देईल हे दोघांनी एक्सपेक्ट केलं नव्हतं. गुड आयडिया. गार्गी, तू काहीतरी गिफ्टच दे. मंदार बोलला. नाही, मला सरप्राईज द्यायचं आहे. मी डान्सच करेन, गार्गी बोलली आणि समोर दोघेही चकित होऊन तिला बघू लागले. आता मात्र गार्गीला थोडं ऑड वाटू लागलं. हे आपण काय बोललो आणि राघव सरांना का टशन देतोय? मगापासून दोनदा त्यांच्या शब्दाच्या विरोधात आपण गेलो. शी, त्यांना कळलं तर काय खरं नाही. गार्गी मनातच घाबरून विचार करत होती. एक्सक्यूज मी, ती बोलली आणि वॉशरूममध्ये गेली. काय हे, कशासाठी आलोय आणि काय करतोय? त्या मंदारला त्या मुलीबद्दल विचारायचं होतं आणि इथं मी राघव सर जे बोलतील त्यांच्या विरुद्ध बोलते. गार्गीने थंड पाण्याचा शिडकाव तोंडावर मारला. लग्नाला फक्त काही दिवसच बाकी होते. तयारी ऑलमोस्ट कंप्लीट झालेली. आपल्याला लवकरात लवकर त्या मुलीबद्दल शोधावं लागेल. गार्गीने टिश्यू पेपरने तोंड साफ केलं आणि बाहेर आली. बाहेर मंदार फोनवर कोणाशी तरी बोलत होता. ती येताच त्याने फोन ठेवला.
गार्गी, मला अर्जंट जावं लागेल. आपण नंतर बोलू. राघव तुला सोडेल. बाय. मंदार बोलला आणि निघून गेला. गार्गीने राघवकडे पाहिलं तर तो तिच्याकडेच बघत होता. क्षणभर त्याच्यासोबत नजरानजर झाली आणि तिला तिच्या पोटात गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं. तशी तिने तिची नजर खाली केली. कॉफी. त्याने समोरच्या कॉफीकडे इशारा केला. तिने ती कॉफी हातात घेतली आणि गोंधळून डायरेक्ट तोंडाला लावली. आई. तिच्या ओठांना एकदम गरम कॉफीचा चटका बसला. त्याने पटकन तिच्या हातातली कॉफी काढून घेतली. यू आर सो फुल. गरम कॉफी थंड करून पितात, एवढं पण कळत नाही का? तो थोडं रागात बोलला. सॉरी. आपण जाऊया का? म्हणजे माझा लंच ब्रेक पण संपला आहे. ती बोलली आणि उठली. त्याने पण मग बिल पे केलं आणि बाहेर पडला. गार्गी गाडीच्या जवळ जाऊन उभी राहिली. चावी त्याच्याकडे होती. तो मागून आला, पण त्याने दरवाजा उघडण्यासाठी बटन प्रेस केलं नाही. तुला इथून ऑटो मिळून जाईल. राघव गाडीचा दरवाजा उघडत बोलला आणि ती शॉकमध्ये त्याला बघू लागली. पण आता तिला तोंडावर पडल्यासारखं झालं. ती लगेच बाजूला झाली आणि रस्ता क्रॉस करू लागली. राघव रागात तिला जाताना बघत होता आणि अचानक तिच्या समोर एक गाडी आली. त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. गा. त्याच्या तोंडातून मोठा आवाज निघाला, पण त्या गाडीने ब्रेक मारला होता आणि गार्गी पुढे निघून गेली होती. राघव पळत रस्त्यावर आला, पण तोपर्यंत ती ऑटोमध्ये बसून निघून गेली होती. शिट, काय स्टुपिड मुलगी आहे. हिला रस्त्यावर पण नीट चालता येत नाही का? केवढे घाबरवते. राघव रागातच कारचं डोअर ओपन करून आतमध्ये बसला आणि त्याने भरधाव त्याची गाडी ऑफिसकडे नेली. रात्री राघव घरी आला तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. तो त्याच्या रूममध्ये गेला आणि फ्रेश झाला. बाहेर आला तर बाहेर मंदार त्याच्या रूममध्ये फेऱ्या घालत होता. व्हॉट हॅपन? राघवने केस पुसत विचारलं. राघव, अरे ती गार्गी, ती अजून आलेली नाही. मंदार वैतागून बोलला आणि त्याचे शब्द ऐकून राघव स्तब्ध झाला. व्हॉट? ती अजून आली नाही? मंदार, 11 वाजलेत आणि तू मला आत्ता सांगतोय? नकळत राघवच्या आवाजाला धार चढत गेली. अरे, ती रोज 7 ते 8 वाजताच येते, पण आज आलीच नाही. अनुष्का सारखं मला विचारत होती. तिचा फोन पण लागत नव्हता. कसं बसं अनुष्काला सांगून आलोय की ती मामाच्या घरी गेली. मंदार केसातून हात फिरवत बोलला. तू किती बेजबाबदार आहेस. तिच्या नातेवाईकांचे नंबर दे फास्ट. राघव काळजीने बोलला. अरे, तिला कोणीच नाही. म्हणजे मामा मामी आहेत, पण ती त्यांच्याकडे नाही आहे. मी फोन केला होता तिच्या मामाला, नॉर्मलच बोलले. त्यावरून ती तिथं नाही हे पक्क झालं. मंदार बोलला. आणि का कोणास ठाऊक, पण राघवला त्याच्या मनावर कोणीतरी घाव केल्यासारखं वाटलं. तिला खरंच कोणी नाही? आई वडील नाहीत का तिला? कोणी सांभाळलं असेल तिला? राघवचे मन भरून आले. राघवने लगेच त्याच्या IT डिपार्टमेंटमध्ये फोन डायल केला. सीड, 1 नंबरची फायनल लोकेशन माहिती करून घ्यायची आहे. मी नंबर पाठवतो, तू लोकेशन पाठव. सध्या फोन बंद आहे, राघव बोलला आणि फोन ठेवून दिला. त्याने सीडला नंबर मेसेज केला आणि मग आणखी 1 नंबर डायल केला. हॅलो मोरे, मला आज पूर्ण स्टाफचं इन अँड आउट टायमिंग हवं आहे. राघव बोलला. ओके सर, मी उद्या पाठवतो सकाळी सकाळी. मोरे बोलले. मला आत्ता हवं आहे, लगेच, पुढच्या 5 मिनिटात. राघव करारी आवाजात बोलला. तसं मोरेंनी घाबरून होकार दिला. मी इथल्या कमिशनरला पण सांगतो, तिला लगेच शोधून काढतील. राघव पुन्हा 1 नंबर डायल करत बोलला. मंदार थोडं चकित होऊन त्याची धडपड बघत होता, पण पोलिसांचं नाव ऐकताच तो भानावर आला. नो नो राघव, अरे पोलिसांना यात नको आणू. जर चुकून गार्गी स्वतः कुठेतरी गेली असेल तर उगीच तिला प्रॉब्लेम होईल. मंदार बोलला. राघवला पण त्याचं म्हणणं पटलं, पण त्याचं मन मात्र खूप जास्त बेचैन झालेलं. कधी एकदा ती येते असं झालेलं. त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं की तो इतका का डिस्परेट झालाय. काही वेळातच त्याला मेल आला. त्याने लगेच चेक केलं तर त्यात गार्गीचं आउट टायमिंग दुपारी
ती त्यांच्यासोबत आलेली तेव्हाचं होतं. राघव आता जास्तच घाबरला. राहून राहून त्याला ती जाताना एका गाडीसमोर आल्याचं आठवू लागलं आणि त्याचं मन उगीच सैरभैर झालं. शिट, आपण तिला का जाऊ दिलं? आता कुठे असेल ती? ती ठीक असेल ना? राघवच्या बोटांची हालचाल जलद होऊ लागली. तो जेव्हा जास्त बेचैन व्हायचा तेव्हा तेव्हा त्याच्या हाताच्या अंगठ्यांची हालचाल जास्त व्हायची. तो स्थिर राहायचा नाही. आता पण त्याचा अंगठा हलू लागला. राघव, रिलॅक्स. एवढं जास्त टेन्शन नको घेऊ. गेली असेल कुठेतरी, येईल. मंदार त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलला. पण त्यांच्या मनात गोंधळ सुरू होता, कारण तो आज राघवला कितीतरी वर्षानंतर इतकं रेस्टलेस बघत होता. ट्रिंग 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 ट्रिंग. त्याचवेळी त्याचा फोन वाजला. सीडचं नाव बघून त्याने लगेच फोन रिसीव्ह केला. हा सीड, बोल. राघव काळजीत बोलला. सर, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो आणि मला वाटतं अजून तो फोन त्याच लोकेशनला आहे असा माझा गेस आहे, सीड बोलला. ओके. राघवने फोन ठेवला आणि त्याचवेळी त्याच्या फोनवर लोकेशन शेअर झाली. मंदार, मी जातो आणि तिला घेऊन येतो, राघव बोलला आणि त्याच कपड्यावर बाहेर पण पडला. मंदार शॉकमध्ये त्याला जाताना बघत होता. त्याला पण त्याच्यासोबत जायचं होतं, पण त्याने विचारलंच नाही. मंदारने एक सुस्कारा सोडला आणि तो मग अनुष्काकडे गेला. राघव लोकेशन बघत फास्टमध्ये गाडी चालवत होता. कधी एकदा ती नजरेसमोर येते असं त्याला झालं होतं. व्हीलवरचा अंगठा अजूनही वर खाली होत होता, जो त्याच्या मनाची अस्वस्थता सांगत होता. बऱ्याच वेळानंतर त्याची गाडी शहराच्या थोडं बाहेर आली. त्याने लोकेशन चेक केलं. तीच होती. बाहेर रिपरिप पाऊस पडत होता, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो तसाच खाली उतरला आणि इकडे तिकडे पाहू लागला. त्याची नजर सैरभैर झाली. तिला पाहण्यासाठी आसोसली होती. समोर एक बोर्ड झळकत होता, ज्यावर मेंटल हॉस्पिटल लिहिलं होतं. तो बोर्ड पाहून राघव चकित झाला. तो थोडं पुढे गेला तर एक मुलगी पाठमोरी त्या हॉस्पिटलच्या समोर बसली होती. पाठीमागून पण राघवने तिला ओळखलं. ती गार्गी होती, पावसात भिजलेली. तिला सही सलामत पाहून त्याच्या जीवात जीव आला. पण ती इथं का बसली आहे हे मात्र त्याला कळालं नाही. त्याने निरखून तिला पाहिलं तर ती त्या हॉस्पिटलकडे बघत होती, जणू कोणाची वाट पाहत होती. तिला तसं पाहून त्याच्या मनाची घालमेल जास्तच वाढली. पण ती रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी एकटीच बसली आहे हे बघून त्याला जबरदस्त राग आला. त्याने कसाबसा त्याचा राग कंट्रोल केला आणि तो पुन्हा गाडीत गेला. त्याने छत्री घेतली आणि तिच्याजवळ जाऊन त्याने तिच्यावरती छत्री पकडली. तिचं लक्षच नव्हतं. ती अजूनही हॉस्पिटलकडे बघत होती एकटक. गार्गी, त्याने हाक मारली तसं ती भानावर आली आणि तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याला तिथं पाहून तिला झटका बसला. ती लगेच उठून उभी राहिली. सर, तुम्ही इथं? तिने चकित होऊन विचारलं. चल घरी, तो तिला रागात बोलला. मी येईन, तुम्ही. ती आणखी काही बोलणार तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला आणि तिला ओढतच गाडीकडे घेऊन जाऊ लागला. त्याच्याकडून हे सगळं तिला अनपेक्षित होतं. तो तिचा असा हात पकडून तिला घेऊन जाईल हे तर तिने कधी स्वप्नात पण इमॅजिन केलं नव्हतं. त्यामुळे ती जबरदस्त शॉक झालेली. त्याने तिला गाडीमध्ये बसवलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. आता त्याची गाडी फुल स्पीडमध्ये चालली होती. गार्गीला आता भीती वाटू लागली होती. समोर एखादं वळण जरी आलं तरी तिच्या काळजात दास होत होतं, कारण गाडी एवढ्या प्लेन प्रमाणे जात होती. एसीमध्ये सुद्धा तिला घाम फुटला होता, पण त्याला हळूच चालव म्हणायची हिंमत होत नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. पण तो का आहे आणि हा आपल्याला इथं शोधायला का आला? की तो असाच त्याच्या कामासाठी आलेला आणि आपण त्याला दिसलो? तिला काहीच कळत नव्हतं. आणि सध्या तिची मनस्थिती पण नव्हती, कारण समोरचा रोड गेममधल्या रोडपेक्षा सुद्धा फास्ट पळत होता. तिचा जीव घशात आलेला. हार्ट डबल स्पीडने खालीवर होत होतं, पण त्याचा स्पीड थोडासुद्धा कमी होत नव्हता. नशीब तिने सीटबेल्ट घातला होता, नाहीतर आतापर्यंत 10 वेळा तरी तिचं डोकं पुढे
धडकून रक्तबंबाळ झालं असतं. काही वेळातच त्यांची गाडी त्याच्या बंगल्यासमोर येऊन थांबली. तो तिच्याकडे न बघताच उतरला आणि आतमध्ये गेला. ती पण त्याच्या पाठोपाठ उतरली. तो इतका रागात का आहे हेच तिला कळलं नव्हतं. आणि इकडे तो रूममध्ये आला आणि त्याने टेबलवरचा फ्लॉवर पॉट खाली फेकून दिला. खळकन आवाज झाला. काचा सर्वत्र विखुरल्या. लगेच 2 नौकर धावत त्याच्या दरवाजामध्ये उभे राहिले. सर, एक नौकरने भीत हाक मारली. त्याच्या परवानगीशिवाय आतमध्ये कोणीच जाऊ शकत नव्हतं हे त्यांना माहिती होतं. गेट लॉस्ट, तो रागात ओरडला. तसं ते दोन्ही नौकर त्याच्या रूमच्या साईडला जाऊन उभे राहिले. मोठ्या साहेबांना सांगूया का? एका नौकरने घाबरून विचारलं. नाही, नको. ते रागात असले की कोणाचेच ऐकत नाहीत. उगीच मोठ्या साहेबांची झोपमोड होईल. आपण वाट पाहू सकाळपर्यंत. राग शांत झाला की बोलवतील काचा गोळा करायला, दुसरा नौकर बोलला. आता सकाळपर्यंत इथंच थांबायचं का? पहिला नौकर बोलला. हो, दुसरा नौकर बोलला. आणि त्याच वेळी आतून काहीतरी मोठी वस्तू खाली पडल्याचा आवाज आला. दोघे पण घाबरले. स्टुपिड, इडियट गर्ल, अक्कलशून्य मुलगी. हिला हिची काळजी नाहीये का? रात्रीच्या 12 वाजता कोण मुलगी अशी बाहेर बसते, तेही मेंटल हॉस्पिटलच्या बाहेर. हाऊ केअरलेस शी इज. स्वतःला समजते कोण? सुपरवुमन. राघवने दोन्ही हाताने डोकं पकडलं. पण मी का तिचा एवढा विचार करतोय? तिला काही का होईना, मला काय करायचंय त्याचं? जाऊ दे, तिला मेंटल हॉस्पिटलच्या बाहेर काय, आतमध्ये जाऊन बसू दे. तशी तिची लायकी तीच आहे. काल पण कसं वेड्यासारखं करत होती. शी डिझर्व दिस ओनली. तो स्वतःचा फुललेला श्वास कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. पण राग काही केला जात नव्हता. आणि आपण एवढे का रागवलो आहोत हेच त्याला कळत नव्हतं. त्यामुळे त्याची जास्तच चिडचिड होत होती. त्याने आता रागात शेजारचा दुसरा चिनी मातीचा पॉट उचलला आणि हात वर करून समोर मारणार तोच त्याचा हात हवेत थांबला. कारण समोर ती उभी होती. आणि कदाचित त्याच्या हातात पॉट बघून ती घाबरली होती. तिने एक हात चेहऱ्यापुढे पकडला होता. त्याने लगेच हातातला पॉट होता तिथं ठेवला. तिने मग हात बाजूला केला. थोडी घाबरलेली वाटत होती. ते सर, मला. तिला काय बोलायचं ते सुचत नव्हतं. कम इन, तो बोलला. तिला आतमध्ये जायचं नव्हतं, पण दरवाजामध्ये उभं राहून बोलणं पण योग्य नव्हतं. ती आतमध्ये जाऊ लागली आणि अचानक आई ग, तिच्या तोंडातून आवाज बाहेर पडला. आणि तिने तिचा एक पाय वर उचलला. पायात मोठी काच घुसली होती आणि आता रक्त टपकू लागलं होतं. ती आणखी काही करणार तेवढ्यात तिचा पाय त्याच्या हातात होता आणि ती शॉकमध्ये त्याला बघत होती. व्हॉट हॅपन्ड? इट्स ब्लीडिंग. वेट, तो पॅनिक होऊन बोलला. तुला व्यवस्थित चालता येत नाही का? त्याने पटकन तिला उचललं आणि सोफ्यावर नेऊन बसवलं. जास्तच आश्चर्याने त्याला ती बघत होती, पण त्याचं लक्ष तिच्याकडे नव्हतं. त्याने पटकन फर्स्ट एड बॉक्स घेतला आणि तिचा पाय हातात घेतला. त्याच्या हातात पाय पडताच ती आता डबल शॉक झाली. तिने त्यावेळी लगेच त्याच्या हातातून पाय सोडवून घेतला. माझे मी करीन, ती पाय पकडून बोलली. आर यू क्रेझी? लेट मी डू इट. त्याने जबरदस्तीने तिचा पाय ओढून घेतला आणि पायात घुसलेली काच पटकन ओढून काढली. तिचे डोळे लगेच पाणावले. पायातून रक्त वाहू लागलं, पण त्याने लगेच जखम साफ केली आणि त्यावर मलम लावला. तिला थोडं थंडावा वाटला. आता तो तिच्या पायावर बँडेज करू लागला. ती एकटक त्याच्याकडे बघत होती. तो तिला ओळखीचा वाटत नव्हता. सकाळी तिचा अपमान करणारा, तिला ऑटो न जा बोलणारा, तिला मिडल क्लास म्हणून हिणवणारा.
प्रत्येक वेळी चिडून तिला बोलणारा तिचा बॉस, आणि आता तिचा पाय हातात घेऊन त्यावर मलमपट्टी करणारा राघव. केवढी तफावत आहे. नक्की हाच आहे ना, की बदलला आहे? प्रत्येक वेळी हा नव्याने कळतो. नक्की हा आहे तरी कसा? ती टक लावून त्याला बघत होती. आणि तो चक्क गुडघ्यावर बसून तिच्यासमोर तिच्या पायावर बँडेज करत होता. जर यावेळी कोणी हा सीन पाहिला असता तर नक्कीच बेहोश झाला असता. त्याला स्वतःचे डोळे चेक करावे लागले असते. बघता बघता अचानक गार्गीचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. त्याने घरचा टी-शर्ट घातला होता आणि त्याच्या बाही कोपऱ्यापर्यंतच होत्या. त्याच्या हातावर काहीतरी टॅटू होता, जो तिने अगोदर पण पाहिला होता, पण कुठे पाहिला हे तिला आठवत नव्हतं. तिने थोडा आठवण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा तिला तिच्या जॉबचा पहिला दिवस आठवला. ती रस्ता चुकलेली आणि कोणीतरी तिला लिफ्ट दिलेली. त्याच्या हातावर पण असाच टॅटू होता. शिवाय गाडी पण अशीच होती. म्हणजे त्या दिवशी आपल्याला राघवने लिफ्ट दिलेली होती. गार्गीला आज धक्क्यावर धक्के मिळत होते. थँक्यू सो मच सर. बँडेज झाल्यावर तिने पाय लगेच मागे घेतला. त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिले. ती अजूनही खूप गोंधळलेली होती. खूप दुखतंय का? त्याने काळजीने विचारलं. थोडं थोडं. ती गालावर रोवणारी केसाची लट कानामागे सारत बोलली. सर, या काचा साफ करायला हव्या, नाहीतर तुम्हाला पण लागतील. ती सगळीकडे विखुरलेल्या काचा पाहून बोलली. त्याच्या शूजमुळे त्याला काचा लागायचा चान्स खूप कमी होता, पण तिच्या पायाची जखम बांधून मात्र त्याचे हृदय सॉफ्ट झालेलं. स्टाफ, तो उठत ओरडला. तसा बाहेर उभे असलेले नौकर लगेच आतमध्ये आले. क्लीन इट. तो बोलला तसं त्यांनी लगेच काचा आणि तिचं सांडलेलं रक्त साफ करायला स्टार्ट केलं. ते सगळं क्लीन करून झाल्यावर दोन्ही नौकर बाहेर आले. सरांना दुसरी भेटली की काय? बाहेर येताच एक नौकर दुसऱ्या नौकरला इशारा करत बोलला. त्यानं लगेच तोंडावर हात ठेवला आणि गप्प राहण्याचा इशारा केला. इकडे गार्गी सोफ्यावरून उठली, पण पाय जबरदस्त दुखत होता, त्यामुळे ती पुन्हा खाली बसली. गार्गी, वेट, डॉक्टर इज कमिंग. तिला उठताना पाहून तो बोलला आणि तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. त्याचवेळी डॉक्टर दरवाज्यामध्ये हजर होते. जखम तर बांधली गेली आहे, मग डॉक्टरची काय गरज आहे? ती मनातच विचार करत होती. डॉक्टर आतमध्ये आला आणि तिच्या शेजारी बसला. डॉक्टर, तुम्ही जखम ओपन करून बघा. सेफ्टीची चान्सेस आहेत का? आणि मलम लावून पण तिची जखम दुखते, तर काही पेनकिलर देता येईल का? राघवने डॉक्टरला विचारलं. गार्गी गोंधळून एकदा राघवकडे तर एकदा डॉक्टरकडे बघत होती. आजपर्यंत भरपूर वेळा तिला अशा जखमा झाल्या होत्या, पण फक्त मलम लावून ती सहन करत होती. पण आज काहीतरी वेगळंच सुरू होतं. ऑलरेडी बँडेज केले होतं तरी त्या डॉक्टरने पुन्हा आणखी काही लावून पुन्हा बँडेज केलं. वरून तिला गोळ्या पण दिल्या. या गोळ्या खावा, जखम लगेच भरून येईल, डॉक्टर तिला बोलला. ती त्याच्याकडे बघत होती. एवढ्याशा जखमेसाठी एवढं सगळं का? तिलाच कळत नव्हतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तिची जखम पाहून राघव का इतका पॅनिक झालेला, तिला काहीच कळत नव्हतं. तिने त्या गोळ्या घेतल्या आणि तिथंच खाऊन टाकल्या. काही त्रास होणार नाही ना? राघवने डॉक्टरांना विचारलं. नाही होणार. 2 दिवसात जखम पूर्ण भरून जाईल. आजची रात्र व्यवस्थित रेस्ट करू द्या. पायावर अजिबात भार नको. उद्यापासून थोडं थोडं भार दिलात तर चालेल, डॉक्टर बोलला आणि त्याचा निरोप घेऊन निघून गेला. गार्गी कोणासाठी तिथं गेली होती आणि का गेली होती हे आपण कथेच्या पुढच्या भागात बघू. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.